महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आज आपण शाळेचा वार्षिक निकाल जाहीर करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेले जनरल अँड लॅप्रोस्कोपिक सर्जन माननीय श्री डॉक्टर हर्षवर्धन प्रेमचंद दोगाडा सर अकलूजकर यांचे या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट माननीय श्री डॉक्टर सौरभ अतुल गांधी सर अकलूज यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत। त्याचबरोबर रत्नात्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनंतलाल दादा जोशी यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे रत्नात्रय शैक्षणिक संस्थेचे सर्व संचालक मंडळ, उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी यांचंही या प्रसंगी मी सहर्ष स्वागत करतो। आज 1 मे सर्व विद्यार्थ्यांना अगदी निकालाची उत्सुकता आहे। वर्षभर आपण जे परिश्रम घेतलेले आहेत, म्हणजे तो वर्षभर आपण अभ्यास केलेला आहे, त्याचा आज निकाल असतो। म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या कामाची काय पोच पावती मिळणार असते आणि त्यासाठी सर्वजण उत्सुक असतात। चालू शैक्षणिक वर्षी सर्वंकष मूल्यमापन पद्धतीनुसारच आपण निकाल केलेला आहे, जो महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे। 1ली ते 8वी साठी आणि 9वी आणि 11वी साठी आपण तो डायरेक्ट परीक्षेतून निकाल बनवलेला असतो। 1ली ते 8वी साठी आपण जर निकालाचं स्वरूप बघितलं तर त्यांना त्यांच्या इयत्तेनुसार इयत्ता पहिली दुसरी 20 मार्काची फक्त त्यांना थिअरी परीक्षा आणि बाकी मार्क त्यांना वर्षभर जे त्यांनी कामकाज केलेलं आहे त्यांच्यासाठी आहे। त्यासाठी आपण त्याला सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन असं नाव दिलेलं आहे। म्हणजे विद्यार्थी फक्त एका परीक्षेतूनच मार्क्स मिळवणार नाही, तर तो वर्षभर जे काही काम करणार आहे, उदाहरणार्थ त्याचे प्रोजेक्ट असतात, त्याची हजेरी असेल, त्याचं शाळेचं वर्तणूक आहे, होमवर्क असतो, क्लासवर्क असतो, या सर्वांचा एकूणात करून आपण हा निकाल शेवटचा बनवत असतो आणि तो आपण वार्षिक निकाल म्हणून जाहीर करतो। रत्नात्रय शैक्षणिक संस्थेविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे। शैक्षणिक संस्थेची स्थापना 2008 साली विघ्नहर्ता बिल्डिंग सदाशिवनगर या ठिकाणी झाली। त्यानंतर इयत्ता 4वी पर्यंत आपली मान्यता असल्यामुळे रत्नात्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे ही शाळा आपण मांडवे या ठिकाणी नवीन मान्यता घेतली आणि सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे नर्सरी ते 12वी पर्यंतचे वर्ग चालू वर्ष आहे। साधारणपणे सुरुवातीचा जर आपला काळ बघितला तर 2008 साली साधारण 20 विद्यार्थी व 2 शिक्षक एवढा होता। सध्याची परिस्थिती बघितली तर जवळपास 600 विद्यार्थी आणि 40 शिक्षकांचा हा स्टाफ आपल्या या ठिकाणी कार्यरत आहे। संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच बाकी राजकीय, त्याचबरोबर आर्थिक ज्ञान म्हणजे सर्वंकष मूल्यमापनाप्रमाणेच आपण या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न या शैक्षणिक संस्थेमध्ये केलेला आहे। पालकांना सर्वांना माहिती आहे की आपण वर्षभर वेगवेगळे उपक्रम घेतले। त्या उपक्रमाचा उद्देश हाच होता की त्या प्रत्येक उपक्रमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान व्हावं। आपण त्यांच्यासाठी या ठिकाणी बाजार दिवस घेतला होता, तर विद्यार्थ्यांना त्या बाजार दिवसातून बरेच काही अनुभव मिळाले। त्यांना देवाणघेवाण करण्याची पद्धती काय असते, खरेदी विक्री काय असते हे माहित झालं। त्याचबरोबर आपण विज्ञान जे घेतला त्याच्यातून नवनवीन उपकरणं कशी तयार करायची, कसा शोध लावायचा, त्याचबरोबर त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी आपण वर्षभर वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या। तर या सर्वांचा एकूणात निकाल आज या विद्यार्थ्यांसमोर आपण घेऊन येत आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत आणि आजच्या या निकालाच्या त्याचबरोबर महाराष्ट्र दिन व कामगार दिन या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनंतलाल दादा जोशी यांनी स्वीकारावे अशी त्यांना विनंती करतो। सरांनी जो अध्यक्ष स्थानाबद्दल प्रस्ताव मांडला त्याला मी आपल्या सर्वांमध्ये अनुमोदन देतो व रत्नात्रय एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा जोशी यांनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। धन्यवाद सर। अज्ञानावरती मात करण्या पेटवल्या ज्ञानदीप ज्योती, अभिमान आहे आम्हा घडवतो आम्ही माणिक मोती, घडवतो आम्ही माणिक मोती। मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी प्रतिमा पूजनासाठी पुढे यावे।
जंगाडे मॅडम यांनी पुढे येत्या प्रतिमा पूजन करण्यासाठी. ऍडव्होकेट अजिनाथ वाघमोडे सर यांनी प्रतिमा पूजन करण्यासाठी पुढे यायचे. बेंच टाका. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं. पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मन मंदिरात, करितो प्रेम भावे आपले स्वागत हे विद्या मंदिरात. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय श्री डॉक्टर हर्षवर्धन प्रेमचंद दोबाडा सर, लॅप्रोस्कोपिक सर्जन अकलूज, यांचा सत्कार करण्यासाठी मी अभिजित जोशी सर यांना विनंती करते. पंडित त्याला बोलवा, व्हाईट ड्रेस गेले वर्ष कम फास्ट चल.
स्वागत नसे हे फक्त आहे हा जिवाळा, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय श्री डॉक्टर सौरभ अतुल गांधी सर, इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट अकलूज यांचा सत्कार माननीय श्री अनंतलाल दादा जोशी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अनंतलाल रतनचंद्र जोशी सर, सदाशिवनगर यांचा सत्कार सुरेश दांजे सर यांनी करावा असे मी त्यांना विनंती करते। सत्कार समारंभानंतर वार्षिक निकाल वाचन व बक्षीस वितरण। हे कौतुक तुमच्या यशाचे, कौतुक तुमच्या प्रयत्नांचे, सन्मान तुमच्या कष्टाचा, गौरव तुमच्या धैर्याचा, बळ तुमच्या भरारीसाठी, शब्द तुमने तुमच्या भरारीसाठी। प्रथम वार्षिक निकाल वाचन करण्यासाठी मी प्री प्रायमरी विभागातील सुधार यांना आमंत्रित करते। कृपया पुढे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा पुढे येऊन बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे। गुड मॉर्निंग टू ऑल। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज 1 मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस। आज सर्वजण महाराष्ट्र दिन साजरा केला जातो। सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम व्हावा माझा हात्री महाराष्ट्र देशा। आपण सर्वजण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो तो आजचा हा दिवस, म्हणजे आपण सर्वांनी, सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी, तसेच विषय शिक्षक, वर्ग शिक्षक या सर्वांनी केलेल्या कष्टाची पावती त्यांना मिळणार असते, म्हणजे आपला वार्षिक निकाल। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना, यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि ज्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलं त्यांचे हार्दिक अभिनंदन। मी उपस्थित मान्यवरांना विनंती करते त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि ट्रॉफी देऊन त्यांचा गुणगौरव करावा। मी या ठिकाणी बोलत आहे नर्सरी मधून, वर्ग आहे नर्सरी आणि या वर्गाच्या वर्ग शिक्षिका आहेत वाघमारी। या क्लासमध्ये विद्यार्थी संख्या 14 आहे आणि 2 विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे। देशमुख ईश्वरी लक्ष्मण आणि मोहिते रुद्र महेश। देशमुख ईश्वरी लक्ष्मण।
ईश्वरीसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर मोहिते रुद्र महेश. रुद्र. यानंतर वर्ग आहे ज्युनियर केजी ए डिव्हिजन. वर्ग शिक्षिका आहेत सुतार मिस. विद्यार्थी संख्या आहे 25 आणि प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी आहे जारा सुहेल कांबोळी. यानंतर वर्ग आहे ज्युनियर केजी बी डिव्हिजन. वर्ग शिक्षिका आहेत सोहेल मिस आणि प्रथम क्रमांक 2 विद्यार्थ्यांना मिळाला आहे. एकूण विद्यार्थी संख्या आहे 23. शेंडे राजनंदिनी महेश. राजनंदिनी प्रेझेंट आहे का किंवा तिचे पालक? लवटे तन्मय मुकुंदा. यानंतर वर्ग आहे सिनियर केजी ए डिव्हिजन. वर्ग शिक्षिका आहेत मगर मिस आणि विद्यार्थी संख्या आहे 29. या क्लासमध्ये प्रथम क्रमांक विद्यार्थी आहेत 9. देशमुख वेदांत लक्ष्मण. जगताप गीतेश गजेश. देशमुख वेदांत प्रेझेंट आहे का? रत्नात्रय एज्युकेशन सोसायटीचे मार्गदर्शक आणि सदाशिवनगरचे सरपंच वीर कुमार भैयार यांचंही या ठिकाणी स्वागत. यानंतर जगताप गीतेश गजेश. गीतेश. वाघमोळे अर्षदी प्रवींद्र. निंबाळकर वीर वैभव. वाघमोळे अमित महादेव. वाघमोळे अमित महादेव. अर्जुन आरोही राहुल. अर्जुन आरोही राहुल.
सुभाष मानवी प्रकाश, यावर आरोही फडतरे शिवांजली अमर, यावर स्वानंदी एक देशमुख कुंजल राहुल, यावर शिवांजली, देशमुख कुंजल राहुल, यावर कुंजल, ज्युनियर एचपी डिविजन शेंडे राजनंदिनी महेश, क्लॅपर राजनंदिनी, यानंतर वर्ग आहे सिनियर एचपी डिविजन, वर्ग शिक्षिका आहेत राऊत मिल आणि एकूण विद्यार्थी संख्या आहे 28. प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी आहेत 2 पिसे स्वराज शरद, पिसे स्वराज शरद, तांबे अक्षरा लक्ष्मण, तांबे अक्षरा लक्ष्मण, तांबे अक्षरा लक्ष्मण, क्लॅपर अक्षरा, प्री प्रायमरीच्या सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन. बक्षीस म्हणजे प्रगतीला बळ, बक्षीस म्हणजे कष्टाचं फळ, बक्षीस म्हणजे प्रोत्साहनाची पाक, बक्षीस म्हणजे ऊर्जा कमा. यानंतर इंग्लिश विभागाचे वार्षिक निकाल वाचन करण्यासाठी मी पिसे मॅडम यांना आमंत्रित करते. Good morning everyone. Ratnasray English Medium School and Semi-English Medium School at Mandvi. Here is presented to all respected guests, all parents, teachers and my dear students. Today we are celebrating the annual prize distribution section 2023 and 2024. Now I am going to fetch very important notification to session here the students who is very talented and more events and marvelous has become the whole year. So we will begin the hour to finally. So I will request to respected sirs, please come on the first class standard. This is the class teacher name is a Koreman. This is a very talented and experienced teacher. And first prize goes to Anika Sandeep Shah. Please come, Anika Sandeep Shah. Her score is out of 100. 100%. Congratulations.
here. And second prize goes to Piyush Sachin Wagmode. His score is 99% and third score is Swara Kiran Shinde 97.25%. Congratulations students. She's third. Third number. Now second class, second standard students, first prize goes to Sawan Shayu Prabhul. Please come. Sawan Shayu Prabhul. His score is a percentage of 99.25%. We are distributing the first prize to two students, Gadkul Kartiki Girish and Shayu Prabhul Sawar. Please come. Kartiki Girish Gadkul, her score is a 99.25%. Congratulations. Our student is not the only clever, all these are talented students. Now, third standards. Third class is third standard class is Gardare Miss is a class teacher and first prize goes to Siddhi Ramesh Jamdade. Come Siddhi. Her score is 100%. Congratulations, Siddhi. First prize we celebrate Swara Rahul Magar. Swara Rahul Magar. Her score is 100%, 100 out of 100. Congratulations, Swara, and congratulations, Siddhi. And first prize distribute Swara Vaibhav Modse. Swara Vaibhav Modase. Her score is 100%. Congratulations, Swara. So parents and students, clap for congratulations students who get a very good award. Congratulations. Now we are fourth standard and class teacher is a Balremis. First prize goes to Pure Anant Kumar Satyendra. Please come. Pure Anant Kumar Satyendra. His score is a 99.8%. Congratulations. Clap the parents and students. Congratulations, dear students. Now fifth standard. The class teacher name is Shende Miss and first prize goes to Mohite Prasannaraje Malesh. Please come, Prasannaraje. His score is a 96%. Please clap. Congratulations, Prasannaraje. Now sixth standard. Class teacher is Aarti Zonal Madam and first prize goes to Gaikwad Pradnya Pramod. Please come here, Gaikwad Pradnya Pramod. Her score is a 93.5%. Gaikwad Pradnya. Gaikwad Pradnya is not
Now, 7th class standard. Class teacher name is PCSD, and first prize goes to a Viraj Nana. His score is 89.33%. Please come here, Viraj. Sit straight. Now, 8th standard. Class teacher is a KT ma'am, and 8th standard goes to first prize of Vivek Kakasaheb Gaikwad. Vivek Kakasaheb Gaikwad. His score is 83.33%. Congratulations, Vivek. And 9th standard, the class teacher name is Mr. Mane, sir, and first prize goes to Jadav Apurva Navnath. Apurva Jadav, she score is 97.33%. Please come, Apurva. Congratulations, Apurva. Okay, thank you, ma'am. परिश्रम केल्यावर यश मिळते. यश मिळाल्यावर आनंद मिळतो. परिश्रम तर सगळेच करतात, परंतु यश त्यांनाच मिळते जे कठोर परिश्रम करतात. यानंतर सेमी विभागाचे वार्षिक निकाल वाचन करण्यासाठी मी कर्जे मॅडम यांना आमंत्रित करते. महाविद्यालय म्हणजेच सेमी विभाग. मी उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. इयत्ता पहिली सेमी वर्ग शिक्षिका जगताप मॅडम प्रथम क्रमांक विभागून आलेला आहे. आरोही विशाल जठार 100%. सुदीक्षा विनोद शिंदे 100%. तर मी पालक व विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठाकडे यावे. आरोही विशाल जठार. यानंतर सुदीक्षा विनोद शिंदे यानंतर दुसरी सेमी वर्ग शिक्षिका कर्जे मॅडम प्रथम क्रमांक विभागून आलेला आहे. फाळके शुभम गजानन 100% व समृद्धी विनोद शिंदे 100%. पालक व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे यावे. फाळके शुभम गजानन. यानंतर समृद्धी विनोद शिंदे 100%. धन्यवाद सर. तिसरी सेमी वर्ग शिक्षिका शेंडे मॅडम प्रथम क्रमांक विभागून आलेला आहे. जगताप समृद्धी गणेश 100% व कर्जे शौर्य आनंदराव 100%. पालक व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे यावे. कर्जे शौर्य आनंदराव.
यानंतर 4थी सेमी वर्ग शिक्षिका आहेत बनकर मॅडम. प्रथम क्रमांक बनकर रितेश गणेश 97.20%. पालक व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे यावे. यानंतर 5वी सेमी वर्ग शिक्षिका आहेत माळे मॅडम. प्रथम क्रमांक शर्वरी आबासाहेब वा 92.80%. पालक व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे यावे. डॉक्टर हर्षवर्धन प्रभा यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना सत्कार करावा. इयत्ता 6वी सेमी वर्ग शिक्षिका आहेत किसवे मॅडम. प्रथम क्रमांक अक्षता निलेश गांधी 96.50%. पालक व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे यावे. धन्यवाद सर. 7वी सेमी वर्ग शिक्षक जगताप सर. प्रथम क्रमांक करणे आदिती विठ्ठल 91.17%. पालक व विद्यार्थी यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठाकडे यावे. करणे आदिती विठ्ठल. 8वी सेमी वर्ग शिक्षिका मोहिते मॅडम. प्रथम क्रमांक ठोंबरे सानिका शंकर 84.67%. पालक व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे यावे. ठोंबरे सानिका शंकर. 9वी सेमी वर्ग शिक्षिका देसाई मॅडम. प्रथम क्रमांक काळे आदित्य संजय 90%. पालक व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे यावे. यानंतर 11वी वर्ग शिक्षक बादल सर. प्रथम क्रमांक पूर्वा संदीप शिंदे 88.83%. पूर्वा संदीप शिंदे. पालक व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे यावे. सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. विद्यालय मांडवे आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. त्याचबरोबर 1 मे कामगारांचे सर्व शुभेच्छा देतो. आणि स्कूल किंवा 1 मेला महाराष्ट्रामध्ये वार्षिक निकाली परंपरा आहे. ती परंपरा आपण काय ठेवतोय त्या ज्या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आला त्यांनाही अभिनंदन. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर हर्षवर्धन काका आमचे मार्गदर्शक. त्याचबरोबर माननीय डॉक्टर सौरभ गांधी त्या कार्यक्रमाचे प्रमुख. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था दादा आमचे सहकारी मित्र अमित जोशी आमचे संचालक सुरेश संचालक रामदास मोहकर्णी, प्रस्तुतीचे सचिव ज्ञानेश्वरराव, संचालिका भटसे काकी, आसमोडाचे प्रस्तुतीचे सचिव ज्ञानेश्वरराव, जबाबदारी मॅडम, ॲडव्होकेट गोलमामुळे, सर्व पालक भगिनी, त्याचबरोबर माझ्या लाडक्या बालमित्रांनो. आपण सांगितले की आपण 2008 मध्ये तंत्रज्ञानासाठी संचलित तंत्रज्ञानाची स्थापना केली आणि त्यावेळी 217 विद्यार्थ्यांवर विज्ञान पद्धती सुरू केली
आणि पाहता पाहता नर्सरी, सिनियर, ज्युनियर, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी असे वर्ग चालू झाले आणि तिथं असणाऱ्या बाळाच्या जागेमध्ये जागेची अभावानंतर काही तांत्रिक अडचणी आल्या आणि बदल करून त्या मांडवे या कॅम्पसमध्ये संस्थेची संस्था त्याच्या बंधूंनी आपल्या संस्थेला 4.5 एकर बक्षीसपत्र दिले आणि 2015 मध्ये आपण इथं बांधकामाचं काम केलं. फक्त 1, 2, 3, 4 झाल्यानंतर 15 ऑगस्ट 2016 रोजी आमचे मित्र मार्गदर्शक न्यायाधीश मिलिंद मोरे यांच्या हस्ते उद्घाटन घेतलं आणि तिथून कामाला इथे सुरुवात झाली. आज पाहता इथं 36 रूम्स, त्यामध्ये आपल्याला कॉम्प्युटर लॅब आहे, सायन्स लॅब आहे, त्यानंतर खेळाची रूम आहे. अशा विविध सुविधा या कॅम्पसमध्ये दिल्या. चालू वर्षापासून आपण इयत्ता 4वी आणि 5वीच्या विद्यार्थी व 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांना आणि 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी चालू नवीन 24-25च्या त्यासाठी स्कॉलरशिपची वेगळी पद्धतीने अकॅडमी चालू करत आहे आणि याच्यामध्ये पुढच्या वर्षी आपल्याला लक्षात येईल की ह्या विद्यार्थ्यांची गुणवत्तामध्ये आपला भाग फार मोठं काम करणार आहे. त्यासाठी त्या पद्धतीने एक वेगळे शिक्षक तज्ञ शिक्षक आपण घेतले आणि त्या चालू करून त्याची खास अभ्यास चालू करते. त्याचबरोबर या वर्षीपासून आपण 11वी सायन्स आणि 12वी सायन्स आहे, 11वी कॉमर्स या सुद्धा चालू करत आहे. शक्यता आर्ट्स चालू करणार आहे. भविष्यामध्ये या कॅम्पसमध्ये आपल्याला B.Com, BBA असे विविध कोर्स सुरू करायचे. त्यासाठी सर्वांचं आपलं सहकार्य आहे आणि मागच्या 2-3 वर्षात आपलं तर बरोबर तिथे बोलवलं आहे. कोरोनामुळे संस्था थोडी मागणी केली, फार अडचण आली आणि मागच्या 2-3 वर्षामध्ये निकालाला पाठाला पूर्ण बोलवलं की बाबा निकाला या. पण आज परिस्थिती पाहता मला खरा आनंद झाला की तुम्हाला बसण्याची सोय करता नाही, एवढे खर्च झाली. पुढच्या वर्षी त्या दृष्टीतून आमची संस्था नक्कीच एक वेगळं मंडप किंवा एक मोठा नियंत्रण काहीतरी बेडरूम बनवणे याची काळजी घेईल आणि आपल्याला झाल्या त्रासाबद्दल मी आपला क्षमा मागतो की पुढच्या वर्षी हा पालकांची सुरक्षा बसण्याचा त्याच्याबद्दल पुढच्या वर्षी काळजी घेतली जाईल. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब असतील, गांधी साहेब असतील, हे आले त्यांचेही मी फार धन्यवाद देतो. आणि पूर्ण मी एका दिवसाला सांगितलं आणि त्यांच्या व्यासही आपल्याला फार सहकार्य लाभेल, थोडे भविष्यात त्यांचं सहकार्य लाभेल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळाला, दुसरा मिळाला, तिसरा, त्यांचं अभिनंदन. ज्यांना कमी मार्क पडले त्यांनी कसं जातात पुढच्या वर्षी माझा पहिला नंबर येईल, दुसरा नंबर कधी यासाठी प्रयत्न करावे. शाळेमध्ये आपण दर कार्यक्रमामध्ये वेगवेगळे स्पर्धेचे बक्षीस वितरण करतो. आज फक्त आपण वार्षिक येणार बक्षीस केले. आपले विद्यार्थी राज्य लेवलवर कबड्डीत गेले, खो खोमध्ये गेले. त्याचबरोबर आपल्या MTS मध्ये विद्यार्थी आज महाराष्ट्रामध्ये दुसरी पहिली शाळा, महाराष्ट्र दुसरी, स्पर्धेत पहिली, ताकद पहिली आली. असे विविध विद्यार्थी आहेत. बरेचसे विद्यार्थ्यांची आपल्या कॉम्प्युटरमध्ये नंबर मिळाला आहे. अशीच प्रगती यापुढेही आपले विद्यार्थी भविष्यात आपल्या पालकांचं शाळेचं गावाचं दूर करते खात्री करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. एक वेळेच्या पुन्हा महाराष्ट्राच्या कामगारांच्या आपल्या शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर माननीय श्री डॉक्टर सौरभ अतुल गांधी सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सौरभ गांधी, कार्डिओलॉजिस्ट आहे अकलूजमध्ये प्रॅक्टिस करतो. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिन आणि त्याचबरोबर कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो. आज सर्व इथे ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस पारितोषिक मिळाले त्यांचे मी अभिनंदन करतो आणि ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस किंवा पारितोषिक मिळाले नाही त्यांचे मी अभिनंदन करेन आणि त्यांना मी शुभेच्छा देईन की पुढच्या वर्षी किंवा येणाऱ्या काळामध्ये त्यांनी पारितोषिक मिळवावे आणि त्यांनी यश संपादन करावे. आज महाराष्ट्र दिनाचं महत्व म्हणजे 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्रापूर्वी जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर 1960 पर्यंत महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा हे एकच राज्य होते आणि 1960 मध्ये तो आपला महाराष्ट्र वेगळा झाला. आणि त्याचबरोबर कामगार दिनाचे महत्व म्हणजे जे आपल्याला दैनंदिन गरजा असतात, अन्न, वस्त्र, निवारा आणि त्याबरोबर ज्या भौतिक गरजा असतात त्या सर्व तयार करण्यासाठी हे कामगार रात्रंदिवस कष्ट करत असतात. तर त्यांचा कष्टाचा आज कामगार दिवस म्हणून आज साजरा केला जातो.
आज मी आता जास्त काही भाषण वगैरे नाही करणार आहे, फक्त तुम्हाला एवढं सांगेन की मुलांनी आपलं एक ध्येय निश्चित केलं पाहिजे की आपल्याला पुढं काय बनायचं. फक्त आई वडील सांगतात म्हणून नाही की मी डॉक्टर बनेन, इंजिनियर बनेन. तर आजकाल आपल्या पुढे किंवा भरपूर ऑप्शन्स आहेत आपल्याला, जसं की मीडिया मॅनेजमेंट मध्ये आहे, खेळ आहे, इतर फॅशन डिझायनिंग आहे. तर बरेच क्षेत्र आपल्याला पुनावत आहेत. तर आपण आतापासूनच त्या दृष्टीने विचार केला पाहिजे की काय आपल्याला बनायचं आणि त्या दृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे. नुसतं अभ्यासामध्येच नाही तर इतर आपल्या सर्वांनी कसं यासाठी खेळाकडे लक्ष दिले पाहिजे. इव्हन स्पोर्ट्स मध्ये सुद्धा आता आपण बघतो की कबड्डी लीग आहे, IPL आहे, या क्षेत्रामध्ये सुद्धा बरेच करिअरचे ऑप्शन आहेत. तसेच शासनामध्ये सुद्धा स्पोर्ट्स लोकांना कोटा असतो शासकीय सर्व्हिसमध्ये. तसेच आपल्या इकडे शहराबद्दल आपण ऐकत होतो की ही तुमची जास्त निकाल पद्धती आली आहे, त्याचं मला फार कौतुक वाटतं की फक्त थेरी परीक्षा किंवा फक्त मार्कांवर नाही तर जे वर्षभर तुम्ही काम करता, वर्षभर जे तुम्ही अभ्यास करता किंवा पूर्ण वर्षभर जे तुमचं परफॉर्मन्स आहे त्याच्यावर हे तुमचे नंबर किंवा हे सगळं निश्चित केलं जातं. तर हे मला फार एक चांगली गोष्ट वाटली. तर मी तुम्हाला सगळ्यांना पुढे वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. कामगार दिन व महाराष्ट्र दिन, तर ह्या दोन्ही कार्यक्रमाला सर्वांना माझ्या वतीनं रत्नागिरी प्रवर्गाने हार्दिक शुभेच्छा. आज या कार्यक्रमासाठी आवडून उपस्थित असलेले मान्य श्री डॉक्टर हर्षवर्धन प्रेमचंद चव्हाण अकलूज, तसेच मान्य श्री सौरभ गांधी अकलूज व इतर असलेले सर्व मान्यवर यांनी विद्यार्थ्याला पहिले दुसरे मध्ये बक्षीस मिळाले विद्यार्थी, ज्यांना बक्षीस मिळाले ते सर्व विद्यार्थी आज नावावर प्रेम करणारे आणि आपण आज हजर राहिले पाहिजे ही मनाची खुरगार बांधून उपस्थित राहिले सर्व पालक करून. आज 1 मे आपण आज साजरा करतो म्हणजे 1900 भारत स्वातंत्र्य 1947 झाला. त्याच्यानंतर 1960 झाली. महाराष्ट्र, गुजरात आणि कोकण असा हा 3 विभाग एकत्र होता आणि त्यावेळेला जवाहरलाल नेहरू होती व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेला मोरारजीभाई देसाई होते आणि त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्र मुंबईसह महाराष्ट्र बनवण्यासाठी पुष्कळच्या लोकांनी आपलं जीवन बलिदान दिलं व प्रयत्न केले आणि त्याच्या साध्यातून आज त्यांना आपल्याला मुंबईचं महाराष्ट्र मिळालं आणि त्यानिमित्त आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो. ज्यांनी त्याचं बलिदान झालं त्या लोकांना माझ्या वतीनं नमस्कार. आज असा आनंद होतो की विद्यार्थी संख्येपेक्षा पालकांची संख्या जादा होणारा कार्यक्रम आहे. म्हणजे आज पालकांना आपल्या विद्यार्थ्याचं गुणगान करण्याचं किंवा आपल्या विद्यार्थ्याचं तुला कौतुक करण्यासाठी हे पालक उभं आले इतर त्याबद्दल पहिल्यांदा पालकांचं अभिनंदन. थोडक्यात सांगायचं म्हणजे पालकांचं किंवा काय आपण विचार केला तर लोखंडाचं करताना त्या लोखंडाला तापवावं लागतं. तसंच सोनाराच्या वस्तू बनवण्यासाठी सोनं तापवावं लागतं. महिलेला स्वयंपाक करताना स्वयंपाक बनवण्यासाठी चुलीवर भाकरी भाजावं लागते. तसंच त्या सोनाराच्या कलेशिवाय ती सोन्याचे पदार्थ तयार होत नाही कारण त्याला घडवावं लागतं. लोहाराला ती वस्तू बनवण्यासाठी घडवावं लागतं. तसंच महिलेला सुद्धा स्वयंपाक बनवावा लागतो. तसंच त्यांना जो त्रास होतो त्या वस्तूला जो त्रास होतो तोच विद्यार्थी घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षा करणं गरजेचं असतं आणि ती शिक्षा केल्याशिवाय विद्यार्थी घडू शकत नाही. आणि त्यामुळे काय होतं काय पालकांना असं वाटतं की माझ्या विद्यार्थ्याला कानपाट मारली, मला खवळलं, माझ्या पालकाला बोलवून घेतलं. तर विद्यार्थी जर घडवायचा असेल तर त्याला थोडी बहुत शिक्षा करणं गरजेचं आहे. आणि ही लक्षात ठेवून प्रत्येकाने आपला आपला विद्यार्थी घडवायचा असेल तर कुठे थोडीशी शिक्षा करणं त्रास झाला तर सहन केला पाहिजे. दुसरी शिक्षकांना सुद्धा विद्यार्थी बनवताना पुस्तक म्हणजे संस्थापनाचं बोलणं घ्यावं लागतं, पालकाचं बोलणं घ्यावं लागतं. हा सुद्धा शिक्षकांना त्रास आहे आणि त्या कॉन्व्हेंटला शिक्षकांना काम करवतं आणि ते काम करताना त्यांना टाळ्याची पद्धत असते ही प्रत्येक पालकाने लक्षात ठेवायला काय हरकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की विद्यार्थी घडवण्यासाठी आज असं विचार बघितलं तर पालकी झाले प्रत्येक शिक्षकाची काय लोकांच्या पालकांना मत असतं की मी शाळेत असताना माझं काम संपलं. तर तसं नाही.
मालकांनी सुद्धा काय मला असेच असतील नाही म्हणत नाही, त्याला प्रत्येकाला कळतं असं नाही, पण त्या पालकांनी आपला विद्यार्थी अभ्यासाला बसणार करता अर्धा तास कारण मोबाईल खेळ बघतोय किंवा गप्पा मारतोय किंवा कोणाच्या फड्या करतोय, ते प्रत्येक पालकाने त्या विद्यार्थ्याला लक्ष दिलं पाहिजे. त्या विद्यार्थी पालकाचं जितक्या सहकार्य शाळेत जर म्हणजे शिक्षकांचं सहकार्य आणि विद्यार्थ्यांचं सहकार्य या ठिकाणी असेल तर शाळेची गुणवत्ता वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि हे प्रत्येकानं ध्यानात ठेवून शाळेला ह्या बाबतीत सहकार्य करावं. आता प्रभूने सांगितलं की 2008 साली विद्यार्थी संख्या 13 होती, त्याच्यानंतर कोरोनाच्या अगोदर विद्यार्थी संख्या 741 झाली. कोरोनानंतर विद्यार्थी संख्या जेव्हा आपण शाळा केली तेव्हा 250-300 झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 490 झाली. ह्या वर्षी 516 विद्यार्थी संख्या आहे. विद्यार्थी संख्या वाढणार आहे. विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी आपल्या विद्यार्थी शाळेमध्ये काय शिकतो, किती शिकतो किंवा आपल्या शाळेत ह्या शाळेची विद्यार्थ्यांची गुणवत्ता आहे का नाही ही पालकांनी पाहून पालकांनी आपल्या शेजारीवर माहिती सांगितलं पाहिजे की बाबा शाळेची गुणवत्ता चांगली, शिक्षण चांगले आणि हे सांगून शिक्षकांच्या पगारासाठी किंवा त्यांच्या दुसऱ्या सरकारसाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांची किंवा विद्यार्थ्यांची शिक्षक संख्या वाढवली पाहिजे. आणि ती संख्या वाढल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी प्रत्येक पालकानं त्या शाळेमध्ये विद्यार्थी गुणवत्ता शाळा आहे त्या शाळेमध्ये आपला विद्यार्थी घाला असं प्रत्येकाने आपल्या शेजारी पालकाला थोडीस कल्पना द्यावी ही तुम्हाला पालकांना माझी नम्र विनंती आहे. ह्या शाळेमध्ये मला वाटतं सगळ्या सण आपण घेतो का तर विविध प्रोग्राम असतोय, बजाव डे असतोय, शिक्षक दिन असतोय, त्याच्यानंतर अशी प्रत्येक कार्यक्रम आपण काय करतो विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढवावी आणि ती गुणवत्ता वाढवण्यासाठी ही शाळा प्रयत्नशील असतील. त्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थी चांगला घडावा, शाळेचं नाव काढावं, पालकाचं नाव काढावं, आपल्या देशासाठी काहीतरी त्याच्याकडनं घडावं हीच अपेक्षा व्यक्त करून माझे 2 सदस्य बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय. सक्षम असेल तर प्रत्येक काम यशस्वी होते. आपला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुशल व सक्षम नेतृत्व असलेल्या या दादांच्या मनोगतानंतर कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी मोहिते मॅडम यांना या ठिकाणी आमंत्रित करते. सुप्रभात. आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन या दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्याची संधी मला माझ्या मान्यवरांनी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. यशस्वी कर्तृत्ववान माणसांच्या सानिध्याने विचाराने जीवन प्रवास सुखकर आणि यशस्वी होण्यामध्ये मदत होते असे आदर्श व व्यक्तिमत्व आज प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या संस्थेचे आमंत्रण स्वीकारून येथे उपस्थित राहिले. सर, तुमच्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून आपण आलात व आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल संस्थेच्या वतीने आपले खूप खूप आभार. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन करणारे आणि सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे संस्थेचे आदरणीय अध्यक्ष, सचिव तसेच वेळोवेळी प्रोत्साहन देणारे माननीय मुख्याध्यापक, समन्वयक, सर्व शिक्षक, पालक यांचेही खूप खूप आभार. त्याचबरोबर हा कार्यक्रम बहादर होण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार लावून सहकार्य केले त्या सर्वांचेही आभार. उपस्थित सर्व मान्यवरांचेही आभार. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा आणि अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने हा कार्यक्रम इथे संपल्याचे जाहीर.